कोल्हापूरमध्ये हौशी लोकांची कमी नाही। याच कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जत्रा यात्रामध्ये कुस्तीचा फट आणि शर्यतीचा धुळा आपण नेहमीच पाहत असतो। आज आपण भेटणार आहोत अशाच व्यक्तिमत्वाला, अरुण टोपकर सर। नमस्कार सर, तारा न्यूज मध्ये मनापासून स्वागत। ज्याने कर्नाटकातील एकसंबा येथे झालेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये बाजी मारत चक्क 11 लाखाचं बक्षीस जिंकले। तर सर, तुमचा अनुभव पाहता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं शिक्षण आणि व्यवसाय काय आहे? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं आहे। माझा व्यवसाय हॉटेल व्यवसाय आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय। तर सर, तुम्ही बैलगाडीच्या शर्यतीत नेहमीच बाजी मारत आला, तर याची आवड तुम्हाला कधीपासून निर्माण झाली? बैलगाडी शर्यतीची आवड लहानपणापासूनच आहे म्हणतात काय चालेल। आमचे चुलते कैलासवासी वसंतराव टोपकर ते जुने जाणते बैलगाडी शर्यतीचे होते। त्यांच्याबरोबर आम्ही शाळेत असताना त्यांच्या गाडीवरती बसून त्या बैलगाडी शर्यती अनुभवलेले। अच्छा, तर सर तुम्हाला शर्यतीची आवड केव्हापासून निर्माण झाली? शर्यतीची आवड तशी लहानपणापासूनच आमचे चुलते कैलासवासी वसंतराव टोपकर दादा यांच्याबरोबर आम्ही शाळेत असताना लहानपणापासून त्यांच्या गाडीवरती बसून शर्यती पाहिल्यात, तेव्हापासून शर्यतीची आवड आहेच आम्हाला। तर सर, तुम्ही शर्यतीमध्ये कधी पहिला सहभाग नोंदवला होता आणि आतापर्यंत किती शर्यतीमध्ये जिंकलात किंवा कुठे कुठे सहभागी झाला होता? शर्यतीमध्ये काय, शर्यत शौकीन म्हणून भरपूर वर्ष पहिल्या शर्यती पाहिल्या, त्यानंतर 15 वर्षापूर्वी या शर्यतीत भाग घेतला। शर्यतीत भाग घ्यायचं कारण म्हणजे आमचे चुलते शर्यत शौकीन होते। त्यावेळी मॅडम 80-85 दशकात लक्ष्मी गाडी होती आणि चहा पाण्याला वगैरे असे हॉटेल्स वगैरे काही नसायचे, त्यामुळे आमचे चुलते गाडीला डबा बांधून शर्यती बघायला जायचे। ते आमच्या गावात लोक अशी म्हणायचे की वसंत टोपकर डबा घेऊन शर्यती बघायला जाते, म्हणजे एक वेगळ्या अर्थानं म्हणायचे। तेच आम्हाला जरा टोपकरांचं नाव पुढं आणायचं होतं, आमच्या चुलत्यांचं नाव पुढे राखायचं होतं या राऊंड क्षेत्रात, म्हणून मी स्वतः बैल घेऊन पळवायचा असा निर्णय घेतला 15 वर्षापूर्वी। त्यावेळी पण बैलगाडी शर्यतीला आमच्या घरून विरोध होता, कारण 90च्या काळात शर्यत म्हटलं की वाद विवाद, परत भरपूर लोकांची घरं उद्ध्वस्त झाली वगैरे असं मेसेज एक असायचा। त्यामुळं घरातून विरोध असल्यामुळे मी बैल घेऊन आमच्या मित्रा परिवाराच्याकडे सांभाळायला लागला, तर तिथून शर्यती सुरुवात झाली। मग सर, पहिला घरातून विरोध होता, तर आता घरातल्यांचा सपोर्ट कसा आहे? आता घरातल्यांचा सपोर्ट म्हणजे घरातल्यांचा आनंद आता द्विगुणित झाला आहे। घरातल्यांचा मला एक 2-3 वर्ष झालं पूर्ण सपोर्ट आहे, कारण मी पण माझा व्यवसाय माझा परिवार सर्व सांभाळून हा शौक केला, त्यामुळे घरातले पण आता खुश आहेत। तर सर, तुमच्या बैल जोडीनं आतापर्यंत किती शर्यतीमध्ये भाग घेतला आणि किती शर्यतीमध्ये बाजी मारली? आतापर्यंत माझ्या बैल जोडीनं 350-400 पर्यंत शर्यती केल्या असतील, त्यापैकी एक 25-30 नंबर आले नसतील, तर बऱ्यापैकी नंबर झालेले आहेत। सर, तुम्ही शर्यतीकडे नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहताय, व्यवसाय की छंद? आता तर मी छंद म्हणून पाहतो आणि आता व्यवसाय म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। आता शर्यत ही चालू झाली पाहिजे ही आमच्या मागणी होती। 2012ला शर्यत जेवढी बंद झाली त्यानंतर शर्यत सुरू करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोर्चासुद्धा नियोजन आम्ही केलं होतं। त्यानंतर शर्यत सुरू झाली, शर्यत सुरू झाल्यानंतर शेतकरी जगला पाहिजे ही आमची मेन भूमिका। शेतकऱ्याच्या बैलाला भाव आला पाहिजे। आपल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये ठराविक वर्ग एक आहे, असा वर्ग आहे की तो खिलार बैल तयार करतो। आता आम्ही जरी मॅडम शौकीन असतो तरी आम्ही काय स्वतः आमच्या घरात बैल तयार होत नाही, त्यामुळे आम्ही असं तयार केलेलं जनावर एखादं योग्य त्याची पात्रता त्याचं निकष बघून आम्ही खरेदी करतो। त्यामुळे त्या शेतकऱ्याला जेवढा शेतातून थोडक्यात सांगतो, शेतातून जेवढा ऊसाच्या बिलातून त्याला पैसे येतात
त्याच्या कितीतरी पटीने एक बैल विकल्यानंतर त्याला पैसे. अच्छा. त्यामुळं आम्हाला ते लक्षात आल्यामुळं आम्ही त्या शेतकऱ्यांच्याकडून बैल विकत घेऊन त्यानंतर त्याची योग्य संगोपन, योग्य शर्यती पकडून नंबर करून त्याआधी व्यवसाय दृष्टिकोन म्हणजे नंबरातून येईल ते पैशात त्याचा खर्च, बाकीचा आमचा छंद, अशा दोन्ही गोष्टी जरी आम्ही शर्यती बघतो. तर सर तुम्ही बैलजोडींना इतक्या स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या सहभागी करतात, तर यासाठी त्या बैलांची काही विशेष काळजी घेतात का? हो, शर्यतीचा बैल म्हटल्यावर त्याची विशेष काळजी घ्यायलाच लागते. त्याचं संगोपन वेगळ्या पद्धतीने असते, त्याचा खुराक, त्याची मशागत, त्याला फिरवणे, त्याला पोहणी पाडणे, हे भरपूर त्यासाठी कष्ट घेऊन बैला शर्यतीसाठी तयार करावं लागतं. त्याच्यासाठी काही वेगळी लोक तुम्ही ठेवले की तुम्ही स्वतःच हे सगळं? नाही, सुरुवातीला घरून विरोध असल्यामुळे मी बैल घेऊन आमच्या मित्रांच्याकडे, मी जी पण शर्यत शौकीन आहे त्यांच्याकडे बांधायला देतो, दिलेला आज आहे त्यांच्याकडेच आहे अजून. ते तरी मी परवा सुरुवातीला माझा बैल रेंदाळमध्ये बांधला होता, त्यानंतर निमशिरगाव, आता दानोळी या गावात माझा बैल बांधा आहे. तर सर तुमच्या ह्या बैलजोडीने नुकतीच कर्नाटकामधील एकसंपामध्ये झालेल्या शर्यतीमध्ये चक्क 11 लाखाचं बक्षीस मिळवले, तर त्यावेळी तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती किंवा घरच्यांनी, तुम्ही, मित्रपरिवारांनी आनंद कसा व्यक्त केलाय? तो आनंद म्हणजे सांगण्यापलीकडे आहे माझा. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही म्हणजे मैदानावर पट्ट्यावर आम्ही होते, आमच्या भाषेत आम्ही पट्ट्यावर जातोय, बैलजोड्या असतात, बैल बघून गाड्या, मग आम्हाला सर्व माहीत असतं बाबा कुणाकुणाची बैल आल्यात, काय काय आल्यात, कुठले आल्यात. त्यानंतर शर्यत सुरू व्हायला शर्यत सुरू झाली, पहिलं पळाली, सगळं झालं, आमचा 1 नंबर आला. तिथं काय रेंज नव्हती कर्नाटकमध्ये. नंबर आल्यानंतर आम्हाला काय ते मॅडम कॉमनच असते की बाबा ह्याच गाड्या, हीच आहे, एवढं बक्षिसाचं आम्हाला वाटलं नाही त्यावेळी मला तिथं. मी म्हटलं आपलं जनरल आपलं कॉमन झालं असं मैदान झालं. आणि झाल्यानंतर तिथून बाहेर पडल्यानंतर फोन ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी मला आपण म्हणजे कोल्हापूर, सांगली, कर्नाटक म्हणजे फोन यायला लागलं सुरू झालं लोकांचं, अभिनंदन. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बाबा आपण किती मोठं स्पर्धा जिंकली. त्यावेळी माझ्या लक्षात आलं, म्हणजे आनंद म्हणजे अतिशय आनंद. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, मग आमच्या युट्यूबला लाईव्ह होतं ते स्पर्धा, लाईव्ह होती. लाईव्ह ज्यावेळी आमच्या गावात समजली, कळंब्यात, आमच्या घरात, आमच्या बाबतीत म्हणजे आमच्या कुटुंबात समजली, त्यावेळी तिने कन्फर्म करून मग आमच्या गावातल्या लोकांनी फटाके वाजवून जल्लोष गावात केला. कळंब्यात फटाके वाजवल्या, तिने हे केलं. त्यानंतर कोणाकोणी चालू कन्फर्म केल्यासाठी बाबा काय झालं, कसं झालं. त्यानंतर मग आमच्या मित्रपरिवारांनी शर्यत शौकीन कळंबा असू दे, पाचगाव, आमच्या कोल्हापूरच्या शर्यत शौकीन मित्रपरिवारांनी बैलांच्या मिरवणुकीचं नियोजन केलं गावामध्ये. गावामध्ये बैलांची मिरवणूक केली, ठिकठिकाणी माझी बैलं थांबवून आमच्या माता भगिनींनी बैलं ओवाळली, आमच्या मित्रपरिवारांनी बैलांना हार घातले, आमचा सत्कार केला, साखरपेढी वाटून आमच्या गावात बैलांना आमच्या जल्लोषप्रमाणे स्वागत केलं. खूप छान सर. तर तुमच्या बैलजोडीने इतकी मोठी शर्यत जिंकले, तर या बैलजोडीला कधी मागणी वगैरे आली का? होय, आता आमचा एक संघाला नंबर आलेला बैल हा वर्षा जो आहे त्याला गेल्या वर्षीच मागणी आली. म्हणजे आम्ही घेतल्यानंतर 1-2 महिन्यातच बैलाला मागणी आली. बैल आम्ही 6 लाखाला घेतलेला, आमच्या बैलाला 11 लाखापर्यंत मागणी आली. कारण मी बैल दिला नाही म्हणजे काय त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. म्हणजे अशी लोक म्हणतात आमच्यात की बाबा बैल किंमत आली, दिला नाही, नंतर हे झालं. बैल दिला नाही म्हणजे आमच्यात 2022 साली आमच्या कळंबा तलावामध्ये शर्यत झाली. तिथं माझ्या दोन्ही पण बैलांचा नंबर आला नाही, म्हणजे माझा हिरमोड झालेला. त्यानंतर आम्ही तयारी केली पुढच्या वर्षीची, आणि त्यावेळी वर्षाला आमच्या मागणी झाल्यानंतर मी म्हटलं नाही, आमचं मैदान गावातलं पहिला मैदान आमच्या मारायला पाहिजे. मग आम्ही बैल नाही म्हटलं द्यायला, बैल दिला नाही. आणि त्यानंतर आमच्या बैलानं बरोबर पहिल्यांदा कळंब्यात पण मोठं 51,000चं मैदान झालं, आमच्या बैलानं 1 नंबर काढला तिथं. त्यावेळी पण मिरवणूक म्हणजे आमच्या गावात काढली, कारण मोठं बक्षीस माझ्या दृष्टीने त्यावेळीच होती. त्यावेळी पण आमच्या गावातल्या लोकांनी मिरवणूक काढली बैलांच्या. आता ही स्पर्धा जिंकल्यानंतर काय मागणी वगैरे आली? आता स्पर्धा जिंकल्यानंतर अजून आता लगेच मागणी होऊ शकत नाही, कारण आता चालू रुटीन अजून चालू आहे, त्यामुळे आता काही मागणी होणार झालेली नाही. तर सर तुम्ही शर्यतीचे शौकीन तर आहातच, घरातल्यांचाही सपोर्ट बऱ्यापैकी आहे, तर आता येणारी पिढी म्हणजे जी नवीन पिढी आहे ती या व्यवसायामध्ये इंटरेस्टेड आहे का? आता ह्याला काही व्यवसाय मिळून तसं म्हणता येणार नाही, छंद म्हणून आपण म्हणजे छंद या नादामध्ये इंटरेस्ट आहे. भरपूर तरुण पिढी भरपूर म्हणजे वळले आहे. त्यांना एक मला असा मेसेज द्यायचा आहे की तुम्ही एक नाद छंद म्हणून जोपासा.
ते ईर्ष्या हे ते वादविवाद असं काय प्रकार न करता एक बाबा शौकीन. आता मी जर माझा बैल आता पळतोय मॅडम, उद्या भविष्यात म्हणजे मी थांबलो काय झालं तर मी पण एक शौकीन म्हणून राहणार ना. तसं करा, छंद आवड म्हणून करा. ईर्ष्या हे वाद वगैरे न करता. कारण आता काय झालंय, मीडियाचं युग आहे आता. पहिला आम्ही शर्यती बघायला जायचो त्यावेळी एक एक बैलांचे मालक आम्हाला माहीत नसायचे. आम्हाला ते 2-2, 3-3 वर्षाने कधी जर कुठे जर दिसले भेटले तर ती सांगायची की हो या बैलाचा मालक, हे तो बैलाचा मालक. आता ह्या मीडियाच्या युगात सांगायची गरजच नाही. आलं म्हटलं की पहिला निकाल व्हॉट्सअपवर येतोय, निकालावरती नावं ही ती झालं, सगळीकडे जाहिरातबाजी एवढी होत्या की नाही. त्यामुळं पब्लिसिटीच्या मागे न पळता, पब्लिसिटी काय तुम्ही केल्यावर ऑटोमॅटिक होत्या, तर न करता इकडनं तुम्ही काय कर्तृत्व करून एक चांगलं धोरण, चांगला नाद, एक बैल चांगली सांभाळून जोपासून जनावरांवर श्रद्धा ठेवून तुम्ही नाद करा. हा माझा तरुण पिढीचा सल्ला आहे. खूप छान सर. सर तुम्ही इतक्या मोठ्या शर्यती जिंकलात, सहभागी झालात शर्यतीमध्ये, तर या बैलगाडी किंवा बैलजोडीला चालक जे असतात ते तुम्ही स्वतः असता की दुसरे कोणी काय करतात? ते स्वतः मालक चालक म्हटलं तर मॅडम अगदी 10% सुद्धा होणार नाहीत. चालक वर्ग हा चालक म्हणजे गाडीवान म्हणतोय आम्ही त्याला. गाडीवान ही अगदी सिलेक्टेड असतात. आमच्या गाडीत गाडीवान बंडाभाऊ खिलारी जे दांडोळीचेच आहेत, ते आमच्या गाडीवरती चालक आहेत. म्हणजे आमचे वशा बैल माझे घ्यायला पण त्यांचं मला सहकार्य झाले आणि माझी बैल चालवून मोठे बक्षीस पण मिळवण्यासाठी मला त्यांचं खूप सहकार्य झाले चालकाचं. तर सर शर्यतीतला तुमचा छंद जोपासताना पुढचं आणखी काही उद्दिष्ट आहे का तुमचं? आता उद्दिष्ट म्हणायसाठी शर्यत म्हटली तर ही एवढी मोठी शर्यत म्हटल्यावर शेवटच झाली. त्यामुळे ही लेवल टिकवण्यासाठीच प्रयत्न आमचा राहणार. कायम बैल बाबा आमचं नंबरासाठी यासाठी यावं यासाठी आमची सातत्य आम्हाला टिकवावं लागणार. कारण आता ह्या 11 लाखाला नंबर झाले म्हटल्यावर तिची क्रेज एक वेगळीच आहे. लोकांच्यात एक बाबा लक्षात आले बैल ह्या गाडीला नंबर झालाय, मग ते सातत्य आम्हाला राहायला पाहिजे ना पुढं. त्यासाठी आम्हाला आणखी खूप कष्ट घ्यायला लागणार. खूप कष्ट घेऊन आम्हाला बाबा हाय आमचं ही लेवल ही पोझिशन आम्हाला टिकवून ठेवायला लागणार. तर सर बैल शर्यतीमध्ये बैल जेवढ्या जर तुम्ही सोडता तर तुमच्याकडे किती बैल आहेत? काही कोणते बैल वगैरे तुम्ही दिलात? आता चालूला म्हटलं तर माझ्याकडे 3 बैल होते, सोन्या, वशा आणि बैजा. त्यापैकी सोन्या मी 2 महिन्यापूर्वी अलिबागला गेलो. अलिबाग मुरुड, अलिबागला एक शर्यत. आपल्या ह्या शर्यतीमध्ये 4-5 कॅटेगरी आहेत. त्या आपल्यासारखी पद्धत, आरत परतची पद्धत अलिबागला होती. त्यामुळे सोन्या आमचा बैल 1-2 महिन्यापूर्वी आम्ही अलिबागला घेतला आणि सोन्या विकायच्या आधीच बैजा घेतला. ते पण आहे, त्याचं पण सातत्य टिकून आहे सध्या. आहे या पोझिशनला, ते पण भविष्यात येईल. आता एक तर आलायच, बैजा पण आमचा हळूहळू या लेवलला येईल. सर हा शर्यतीचा छंद जोपासत असताना इतक्या स्पर्धा तुम्ही सहभागी झालात किंवा इतक्या स्पर्धा तुम्ही जिंकलात, तर या स्पर्धेच्या वेळी किंवा याची तयारी करते वेळी कुणाकुणाचा सपोर्ट तुम्हाला मिळाला? माझ्या मित्रपरिवाराचा मला खूप मोठा सपोर्ट मिळाला यावरती आणि मी त्यांच्याशिवाय शर्यत करू शकलो नसतो. कारण मला एकतर वेळ असतो कमी, त्यामुळे मी इथं बैल दांडोळीत हे आमचे सर्व मित्रपरिवार सगळं नियोजन करतात. त्यांचं ते जायचं, त्यांचा खुराक पोचवायचा किंवा काय त्यांची कंडिशन बघून यायची, सर्व तेच करतात. मित्रपरिवाराबरोबर आमच्या गावाचा खूप मोठा मला सपोर्ट या शर्यतीमध्ये आहे, कारण त्यांच्याशिवाय माझा राऊंड पूर्ण होऊ शकत नाही. तर आज आपल्याकडे आले होते अरुण टोपकर सर, ज्यांच्या शर्यतीतला प्रवास आज आपण ऐकला आणि हा प्रवास नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तर आज सर तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू.